जय शिवराय मित्रांनो. योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. खरीप हंगाम 2025च्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 17,500 रुपये प्रति हेक्टर पीक विम्याची घोषणाही केली होती. आता मोठ्या आशेने शेतकरी या मदतीची वाट पाहत होते. आता विमा कंपन्यांनी पैसे वाटायला देखील सुरुवात केली आहे आणि मित्रांनो, याच रकमेमुळे आपला शेतकरी अक्षरशः सध्या मालामाल झालेला आहे आणि त्यांच्याकडे भरपूर असा पैसा हा आलेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की नक्कीच मी असं का म्हणतोय, कारण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये अशी भीक टाकल्यासारखी रक्कम ही जमा होत आहे. नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये 97 रुपये आणि 180 रुपये मिळतात. अकोल्यातही महसूल मंडळात अपेक्षेप्रमाणे अपेक्षा घेऊनच अशी शेकडो रुपयांची थट्टाही सध्या सुरू आहे. काही मोजक्या शेतकऱ्यांनाच 13,500 रुपयांची रक्कम मिळाली आहे किंवा मिळाली असेल, पण बाकीच्यांच्या नशिबी फक्त निराशाच आली. आता शेतकऱ्यांनी स्वतःच्या घामाचा पैसा पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी वापरला, पण आता तोच हक्काचा पैसा मिळण्यासाठी त्यांना कृषी कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत. आता यात कोर्टात जा, त्या समितीकडे जा, आमदाराकडे साकडं घाला किंवा यांच्याची बैठकींची वाट पहा किंवा त्यांच्या बैठकींची वाट पहा. आता हेच काम शेतकऱ्यांच्या मागे लागले आहे. तरीही कुणी एक शब्द बोलायला देखील सध्या काय झाले तयार नाहीये. जणू काय सरकार आणि कंपन्यांनी मिळून शेतकऱ्यांवर देखील काय मोठे उपकारच करतात. 17,500 रुपये प्रति हेक्टर सोडा, पण किमान वेळेवर आणि सन्मानजनक रक्कम मिळायला तरी हवी होती. आता 1,000 रुपयांपेक्षा कमी विमा मंजूर केलेल्या उर्वरित रक्कम भरून काढण्यासाठी सरकारला परत पैसे द्यावे लागतील आणि ते पैसे शेतकऱ्यांना मिळायला आणखी 2 वर्ष जातील. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, शेतकऱ्यांचे खिसे रिकामे होत आहेत. सरकारच्या तिजोरीतून पैसा हा सध्या सरकारच्या तिजोरीत पैसा जात आहे. पण या सगळ्या खेळात पीक विमा कंपन्यांना मात्र आपला बक्कळ नफा कमवून आरामात बसल्यासारखं वाटतंय. आता सरकारने आता तरी या गोष्टींकडे गांभीर्याने ओळखलं पाहिजे किंवा या गोष्टी ओळखल्या पाहिजे. मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे किती पैसे जमा झाले आहेत नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. विमा कंपन्यांची आणि शासनाची ही भोंगळ अवस्था सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.